आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे प्रतीक पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रतीक पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला। दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांचे प्रतीक पाटील हे चिरंजीव असून त्यांच्या उमेदवारीमुळे भिलवडी गटात तरुण चेहऱ्याला संधी मिळेल। निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांच्याकडे प्रतीक पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द केला। यावेळी नियमांचे पालन करत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज अनेक प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार। प्रतीक पाटील हे दिवंगत संग्राम पाटील यांचे सुपुत्र असल्याने त्यांना भिलवडी गटात मोठी सहानुभूती आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळताना दिसत आहे। वडिलांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार प्रतीक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। भिलवडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून या गटातून अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे, परंतु अद्याप कोणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित करण्यात आलं नाही। आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि तालुक्याचे नेते महेंद्र लाड कोणाला उमेदवारी देणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे।